महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला पांढरी शुभ्र गाठी घालून सजवली जाते. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याची गाठी कशी बनवायची ते बघणार आहोत. कमी वेळात कमी साहित्यात 2 मिनिटांमध्ये गाठी साखरेची बनवून तयार होते. अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय योग्य प्रमाणात आज आपण साखरेच्या गाठीला छान असे बबल्स येतात, छान असं भुसभुशीत तयार होतात. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण ताटाला तूप लावून घेऊयात. ही सुरुवातीला आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. मी ते दोरा घेतलेला आहे. दोऱ्यासुद्धा आपल्याला पाण्यातून भिजवून घ्यायचं आहे. मी इथे स्टीमरचं छोटं स्टँड घेतलेलं आहे इडली करण्यासाठी छोटं. त्यालासुद्धा आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी सिलिकॉन मोल्ड देखील घेतलेला आहे चॉकलेट बनवायचा. त्याला तूप लावायची गरज नाही कारण ते सिलिकॉन असल्यामुळे ते लगेच निघलं जातं. सुरुवातीला इथे तूप वगैरे लावून पूर्वतयारी करून घ्यायची. मग पाक झाला की लगेच आपल्याला टाकता येतो. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात. इथे आपण साखरेच्या गाठीचा पाक बनवून घेऊयात. इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे. 1 वाटी साखर घ्यायची, पाव वाटी पाणी घ्यायचं. अगदी साखर भिजते तेवढंच पाणी घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. अगदी पाव वाटी घेतलेलं आहे मी पाणी. आता ही सुरुवातीला आपल्याला साखर आहे ती वितळून घ्यायची आहे, पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची. आता एक 3 ते 4 मिनिटांनी साखरसुद्धा छान विरघळलेली आहे. आता याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे दूध टाकायचे. आता आपल्याला काय होतं, 2 चमचे दूध टाकल्यामुळे गाठी आहे ती पांढरी शुभ्र होते छान. साखरेमधली जी काय मळी असते ती निघायला मदत होते लवकर. आता बघू शकताय, आता 1-2 मिनिटांनी बघू शकताय काळी मळी आलेली आहे वरती. तो जो फेस जो आहे तो आता आपल्याला ज्या मळी आहे ती काढून टाकायचे. काळी मळी असते ती चमच्याने अलगद अशी काढायची. पाक नाही काढायचं आपल्याला, मळी आहे ती वरची अलगदपणे काढायची. काय होतं, दूध टाकल्यामुळे 1 ते 2 चमचे साखरेची मळी असते ती वरती येते. तो तुम्हाला काढून घ्यायचं आहे काळी मळी. आता इथे बघू शकताय अगदी विकतसारख्या आपल्या गाठी तयार होतात. अगदी त्यासाठी आपल्याला ही अत्यंत गरजेचं आहे स्टेप करणं. ती मळीसुद्धा आणि पांढरा शुभ्र पाक आपला तयार झाला. आता बघू शकताय आधीपेक्षा आपला पांढरा शुभ्र पाक छान तयार झालेला आहे मस्त असा. आता आपल्याला इथे गोळीबंद पाक करायचं आहे. आपल्याला एकतारी वगैरे करायचं नाही आहे. आता या पाकाला सतत हलवत राहून आपल्याला एकतारी पाक नाही करायचा, गोळीबंद छान असा पाक करायचा आहे. आता आपण 2 ते 3 मिनिटांनी आता चेक करूयात. आता सतत हलवत राहून 1 ते 2 एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, 1 ते 2 ड्रॉप पाकाचे टाकायचे आणि हे गोळीबंद पाक आहे ते बोटाने असं चेक करायचं. बघू शकताय गोळी होत नाही, आणखीन विरघळते पाण्यात. आणखीन एकदा ह्याला 2 ते 3 मिनिट छान असं आपल्याला पाकाला शिजवून घ्यायचे, म्हणजे आपला गोळीबंद छान पाक तयार होईल. आता आपण चेक करूयात. 1 ते 2 पाण्यामध्ये थेंब टाकायचे आणि ह्याला बघू शकताय गोळी करायचे या पाकाची. इथे बघू शकताय गोळीबंद पाक आपला सुद्धा तयार झालेला आहे. बघू शकता हातावरती घेतल्यानंतर गोळी तयार झालेली आहे. इथे आपला गोळीबंद पाक करायला तयार झालेला आहे. आपण लाडूला गोळीबंद पाक कसा करतो ना अगदी तसंच करून घेतलेला आहे. आता इथे मी इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे, अगदी चिमूटभर, जास्त टाकायचं नाही, अगदी थोडासा टाकायचं. त्याच्यामुळे काय होते छान असे आपल्या गाठीला बबल्स येतात, छान असे हलक्या फुलक्या. इथे आता गॅस बंद करून टाकायचा. आता आपण जे साच्याना तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये आता 1 चमचा दोरा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा पाक टाकायचा आहे. बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा टाकायचा, जास्त टाकायचं नाही. जास्त जर टाकला तर ते होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे. 1 चमचा चमच्यानेच टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं टाकता येतं. आणि दोरा आहे तो आपल्याला या मोल्डला चिटकून घ्यायचा आहे, म्हणजे तो दोऱ्याबरोबर तो पाक आहे गाठी आहे ती चिटकून राहील याच्याकरता. आता इथे मी 1 चमचा सर्व मोल्डमध्ये टाकून घेते. शेवटी जे आहे मी ताटामध्ये टाकते.
आता या ताटावरती एक एक चमचा पाक टाकायचा, अगदी जास्त नाही तर जे खूप जास्त होतं एक एक चमचा टाकून आता आपल्याला ह्या घाटी साखरेच्या 5 मिनिटे थंड करून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण 5 मिनिटांनी चेक करूयात। आता ह्या हाताने आपल्याला अगदी थोडंसं सरकून घ्यायचं, बघू शकता या पद्धतीने, म्हणजे घाटी आपोआपच ती सुटली जाते, कारण तूप लावले असल्यामुळे लगेच निघते ती घाटी, बघू शकताय। अगदी दोन्ही साच्यामधला काढलेला आता तो जो सिलिकॉनचा आहे चॉकलेटचा तो साचा, त्याच्यामध्ये सुद्धा छान होतात, ती सुद्धा अलगद बरेच छान अशी निघलेली आहे, बघू शकता। इथे आपल्या साखरेच्या गाठ्या सुद्धा बनवून तयार झाल्या, बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या गाठी बनवून तयार झाल्या साखरेच्या, छान। मुख्य म्हणजे जाळीदार छान तयार होतं, अगदी फुसफुशीत तयार होतात हे बघा। तर या गुढीपाडव्याला ही अशी गाठी नक्की करून बघा आणि मुलांना सुद्धा खायला खूप आवडतात, तर घरी करून बघा। आपण घरी गाठी केलेल्या चेहऱ्यावरचा आनंद काय वेगळाच असतो, समाधान असतं, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने गुढीपाडव्याला गाठी नक्की करून बघा। तर 1 वाटी साखरेमध्ये आणि पाव कप पाण्यामध्ये आपल्या इथे 3 घाट्या बनवून तयार झालेल्या आहेत, बघू शकताय। अगदी 2 मिनिटांमध्ये या घाट्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर आजच्या घाटीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो, तोपर्यंत